बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन हा अतिशय म्हणजे एक भावूक त्याच्यामध्ये देशभरामध्ये साजरा होतो आहे. आज इथंसुद्धा सर्व आपले बंधू सगळे भगिनी सगळ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आणि त्यांना हार अर्पण करायला असेल, त्यांचा आशीर्वाद घ्यायला असेल या ठिकाणी आणि सर्व मी आपल्या चैत्यभूमीवर फार मोठ्या प्रमाणावर सर्व आंबेडकरी जनता जी आहे यांचा अफाट असा सागर लोटलेला असतो. ज्यांनी अखंडता, एकता आणि सर्वांना एका ह्याच्यामध्ये अधिकार त्या महामानवाचा महापरिनिर्वाण दिन आहे. मी माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं, सातारा जावळी सगळ्यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करतो. त्यांनी दिलेली अखंडतेची ज्योत, एकात्मतेची ज्योत आणि एकतेची ज्योत ही आपण कायम या देशामध्ये ठेवत ठेवूया हीच सदिच्छा या निमित्तानं देऊ इच्छितो. जे आहे ते थोडं जे आपले आमने सरांचे चिरंजीव जे यांच्याशी आमची चर्चा कलेक्टरांची आमची चालू आहे. थोडं त्यांनी काही कोर्ट केसेस झाल्यात आणि त्यांना पण तो जो बंगला आहे जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यात होते ती द्यायची त्यांची तयारी आहे. तर त्यांचं नीट त्यांना त्यांचं जे काही शासनाकडनं मोबदला जो आहे तो नीटनेटका मिळावा अशी आमनेंची एक अपेक्षा आहे आणि मला वाटतं त्यांची अपेक्षा काही चुकीची नाही. शेवटी आपली सगळ्यांची आंबेडकरी जनता असेल किंवा आपण सगळे आहोत, आपली पण आहे की तिथं अतिशय एक चांगलं स्मारक एक तिथं जाऊन आपण ज्या वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले, तिथं उठले असतील, बसले असतील, तिथं जाऊन एक आशीर्वाद मिळावा हे स्मारक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्याप्रमाणे करतो आहे. आमनींशी पण आमची चर्चा चालू आहे. त्यांना जास्तीत जास्त मोबदला